अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष मागील अनेक दिवसांपासून सुरू असून ते काही आता थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये. मात्र आता हे युद्ध फक्त याच देशांपुरतं मर्यादित न राहता याचे इतर देशांवर आणि सर्वसामान्य नागरिकांवर सुद्धा पडसाद उमटताना दिसू लागलेत. त्यातच आता भारताला देखील या युद्धाची झळ बसत असून इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी अर्थात जलमार्ग बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी आहे तरी काय, हा जलमार्ग बंद झाल्यास भारतातील नागरिकांवर सोबत इतर देशांवर याचा काय परिणाम होऊ शकतो, याचं इतकं महत्व आहे तरी काय, या सगळ्याबद्दलच आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. इराण आणि अमेरिका इस्रायल मधील सुरू असलेला लष्करी संघर्ष हा आता अधिकच तणावजन्य परिस्थितीमध्ये पोहोचलाय. इराणने अमेरिका आणि इस्रायलला सडेतोड उत्तर देत मोठा निर्णय घेतला असला तरी याचे फटके मात्र आता इतर देशांना सुद्धा बसताना दिसत आहेत. इराणने जगातील सर्वात महत्वाचा तेल मार्ग अर्थात होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली असून शनिवारी इराणी तळांवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणच्या क्रांतिकारी रक्षकांनी म्हणजेच IRGC ने जहाजांना इशारा दिला होता आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आता या मार्गातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांच्या हालचालींवर मर्यादा घालण्यात आल्यात. परिणामी जागतिक बाजारात मोठी अस्थिरता सुद्धा निर्माण झालेली आहे. बरं, आता IRGC आहे तरी काय, तर याबद्दल सुद्धा थोडक्यात जाणूया. तर ही इराणच्या सशस्त्र दलाची सर्वात मोठी शक्तिशाली शाखा आहे. अर्थात IRGC ही एक संयुक्त शस्त्र दल आहे ज्याचे स्वतःचं भूदल, नौदल, हवाई दल, गुप्तचर दल आणि विशेष दल सुद्धा आहे. त्यामुळे हा मार्ग बंद करण्याआधी त्यांनी इशारा दिला होता आणि त्यानंतर हा मार्ग बंद करण्यात आलाय. दरम्यान इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार IRGCच्या कमांडर इन चीफचे वरिष्ठ सल्लागार ब्रिगेडियर जनरल सरदार इब्राहिम जवारी यांनी ही घोषणा केली होती. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं होतं की होर्मुझ समुद्र राजधानी ही आता पूर्णपणे बंद आहे. जर कुणीही हा जलमार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला तर आमचे गार्ड्स आणि नौदलाचे जवान त्या जहाजांना आग लावून नष्ट करतील, असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता हा मार्ग कोणत्याही व्यापारी जहाजांना वापरता येणार नाहीये. त्यामुळे आता आपण होर्मुझची सामुद्रधुनी आहे तरी काय यावर बोलूयात. सामुद्रधुनी किंवा स्ट्रेट म्हणजे दोन समुद्र वा दोन जलाशयांना जोडणारा पाण्याचा अरुंद प्रवाह. हा प्रवाह दोन भूभागांना वेगळा करतो. उदाहरणार्थ भारत आणि श्रीलंकेमध्ये असणारी पाल्कची सामुद्रधुनी. तर होर्मुझची सामुद्रधुनी म्हणजे पर्शियन गल्फ म्हणजेच अरबी आखात आणि ओमानचा आखात यांना जोडणारी ही सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक मानली जाते. इथल्या निसर्गरम्य होर्मुझ या बेटावरूनच या सामुद्रधुनीचं नाव सुद्धा पडलंय. आणि या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या उत्तरेला आहे इराण, तर दक्षिणेला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE आहे. याचबरोबर ही सामुद्रधुनी साधारण 33 किलोमीटर रुंद आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर या जलमार्गाची लांबी आहे साधारण 96 मैल म्हणजेच 154.497 किलोमीटर. तुलना करायची झाली तर मुंबई ते पुणे हे अंतर 192 किलोमीटर आहे आणि हा सर्वात अरुंद भागामध्ये हा जलमार्ग फक्त 21 मैल म्हणजेच 33 किलोमीटर इतका अरुंद आहे. म्हणजेच जहाज वाहतुकीसाठी वापरला जाणारा मार्ग यापेक्षा खूपच अरुंद असल्याने इथे सुरक्षिततेचा प्रश्न हा कायमच संवेदनशील राहिलाय. शिवाय ऊर्जा बाजारपेठेच्या दृष्टीनं होर्मुझ सामुद्रधुनीचं महत्व हे अनन्यसाधारण सुद्धा मानलं जात आहे. म्हणजेच भौगोलिक दृष्ट्या लहान असला तरी सुद्धा जागतिक ऊर्जा पुरवठ्यामध्ये त्याची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. तसंच जगातील सुमारे 20% कच्च्या तेलाची वाहतूक ही सुद्धा याच मार्गाने होत असल्याचं मानलं जातं. सौदी अरेबिया, इराक, कुवेत आणि UAE यांसारख्या तेल उत्पादक देशांमधून निघालेलं तेल या समुद्रधुनीतूनच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पोहोचवलं जातं. त्यामुळे इथे कोणताही तणाव निर्माण झाला तर त्याचा थेट परिणाम हा जागतिक तेल दरांवरच होतो. शिवाय दररोज सुमारे 17 ते 20 दशलक्ष बॅरल कच्चं आणि शुद्ध केलेलं तेल सुद्धा हे या मार्गातूनच जात असतं. याचं आणखी महत्व समजून घ्यायचं झालं तर हिंद महासागर मधला महत्वाचा आंतरराष्ट्रीय जलमार्ग असणारा मलाक्काची सामुद्रधुनी, सुएझ कालवा, लाल समुद्रातील बाब एल मादेम सामुद्रधुनी हे इतर मोठे जलमार्ग आहेत. परंतु होर्मुझची सामुद्रधुनी हा तेलासाठीचा जगातील वर्ल्ड बिगेस्ट सी रूट सुद्धा मानला जातोय. आणि आता कोणत्या देशांवर काय परिणाम होऊ शकतो यावर सुद्धा आपण नजर टाकूया. भारत आपल्या गरजेच्या सुमारे 85% कच्च्या तेलासाठी आयातीवर अवलंबून आहे. त्यापैकी जवळपास निम्मा हिस्सा इराक, सौदी अरेबिया, कुवेत आणि UAE या देशांकडून येतो. या देशांकडून येणाऱ्या बहुतेक तेल टँकर्स होर्मुझ मधूनच जावं लागतं. जर हा मार्ग बंद राहिला तर भारताला तेल मिळवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावे लागतील. त्यामुळे वाहतूक खर्च वाढेल, तेलाचे दर वाढतील आणि शेवटी पेट्रोल डिझेल महाग होण्याची शक्यता ही आहे. शिवाय महागाई वाढू शकते आणि उद्योगांवरील खर्चाचा
ताण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो असं म्हटलं जात आहे. भारतानंतर हा मार्ग बंद झाल्याने जर परिणाम कोणत्या देशावर होईल तर तो म्हणजे चीन आहे. चीन दररोज सुमारे 10 लक्ष बॅरल तेल आयात करतो आणि त्यातील जवळपास 40% तेल हे होर्मुझ मधूनच येतं. चीन रशिया आणि मध्य आशियामधून पाईपलाईनद्वारे तेल आयात करतो, पण ही आयात पुरेशी नाही. जर पुरवठा खंडित झाला तर चीनच्या औद्योगिक उत्पादनावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. चीन हा जागतिक उत्पादन साखळीचा महत्त्वाचा भाग असल्याने त्याचा परिणाम जगभरातील पुरवठा साखळीवर सुद्धा होऊ शकतो. याचबरोबर जपान आपलं 70% अधिक तेल आयात करतो. त्यातील बहुतेक हिस्सा मध्य पूर्वेतून येतो आणि दक्षिण कोरियाची परिस्थिती सुद्धा अशीच आहे. या देशांची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर ही तेलांवर अवलंबून आहे आणि तेल पुरवठ्यात जर अडथळा आला तर वीज निर्मितीचा खर्च वाढेल आणि उद्योगांचं मार्जिन सुद्धा कमी होईल. याचबरोबर एलएनजीचा जगातला सर्वात मोठा उत्पादक असणारा कतारही जवळपास सगळ्या गॅसची निर्यात ही सुद्धा याच मार्गाने करत असल्याचं म्हटलं जात आहे. बरं, आता ही सामुद्रधुनी बंद झाल्यावर याला काही पर्यायी मार्ग असू शकतील असं सुद्धा अनेकांचं म्हणणं आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये ही सामुद्रधुनी बंद झाली तर त्याला थेट समुद्री पर्याय कोणताही उपलब्ध नाहीये. गल्फ मधून तेल मोठ्या प्रमाणात बाहेर नेण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी हाच एकमेव सर्वोत्तम मार्ग मानला जातो आणि हा एकमेव समुद्री मार्ग आहे. म्हणजे तसं काही देशांनी पर्यायी व्यवस्था सुद्धा उभारलेल्या आहेत. सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी सौदी अरामकोने पूर्वेकडील तेल हे थेट लाल समुद्रावरील बंदरापर्यंत पोहोचवण्यासाठी पाईपलाईन तयार केली आहे. शिवाय अबुधाबी मधील पाईपलाईनने रोज 15 लाख बॅरल तेल हे होर्मुझच्या सामुद्रधुनी पलीकडच्या किनारपट्टीपर्यंत सुद्धा नेऊ शकतं. तर इराणचं तेल हे भूमध्य किनारपर्यंत नेणारी एक पाईपलाईन आहे, पण या सगळ्याच पाईपलाईन पूर्ण क्षमतेने काम करत आहेत असं नाहीये. शिवाय इराक, कुवेत, कतार आणि बहरेन यांसारख्या देशांकडे असा कोणताही पर्याय नाहीये आणि तज्ज्ञांच्या मते पाईपलाईनची क्षमता मर्यादित असल्यामुळे संपूर्ण तेल पुरवठा हा या मार्गाने करणं शक्य नाहीये. शिवाय यावर जरी सध्या इराणच्या IRGC दलाने हक्क दाखवला असला तरी सुद्धा संयुक्त राष्ट्रांच्या नियमानुसार कोणत्याही देशाला आपल्या किनाऱ्यापासून 12 नॉटिकल मैल म्हणजे सुमारे 22 किलोमीटर अंतरापर्यंतचा समुद्र भाग हा आपल्या ताब्यात ठेवायचा अधिकार असतो. होर्मुझ सामुद्रधुनीच्या सर्वात अरुंद ठिकाणी हा समुद्र भाग पूर्णपणे इराण आणि ओमान यांच्या प्रादेशिक पाण्यामध्ये येतो. मात्र आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार या भागातून इतर देशांच्या जहाजांना, अगदी लष्करी जहाजांना सुद्धा मार्गक्रमणाचा हक्क आहे. म्हणजेच ते शांततेतून या पाण्यातून जाऊ शकतात. इराण आपल्या ताब्यातील पाण्यात नियमांची अंमलबजावणी करू शकतो, कारवाई सुद्धा करू शकतो, पण इतर देशांच्या जहाजांना हा कायदेशीर प्रवासाचा हक्क पूर्णपणे रोखू शकत नाही. त्यामुळे सध्या जी युद्धजन्य परिस्थिती आहे ती जर अशीच अजून काही काळ सुरू राहिली तर मात्र जागतिक आर्थिक वाढ मंदावण्याची भीती व्यक्त केली जाते. जगभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सुद्धा गगनाला भिडतील आणि म्हणूनच होर्मुझ समुद्र मार्ग हा केवळ एक साधा सुद्धा समुद्री मार्ग नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेची एक चैन आहे. त्यामुळे तो मार्ग बंद राहिला तर भारत, चीन, जपानसह इतर देशांना सुद्धा त्याची चांगलीच किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे आता ही परिस्थिती किती काळ अशी राहते हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे अशाच माहितीसाठी तुम्ही सुद्धा कटुकटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.